सुरेश जेतल्याच्या वाटूरच्या पंपावर हत्याकांड झालं, त्याची चौकशी झाली नाही. सुरेश जेतल्याच्या जिनिंग मध्ये प्रभाकर चोरगडेची हत्या झाली, त्या बाईला न्याय मिळाला नाही. पोलिसांनी फिर्याद घेतली नाही, तिनं कोर्टात गुन्हा दाखल केला. तपास पुन्हा पोलिसांकडे आला. पोलिसांनी साक्षीदार फोडायसाठी मध्यस्थी केली. पोलिसांनी साक्षीदार फोडून दिले. अधिकारी त्याच्यात गुंतले, कामात लागले. पोलीस पंचनामा झाला, त्याचे फोटो नाही. प्रभाकर चोरगडेचा इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये असं लिहिलं होतं, घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये असं लिहिलं होतं, त्यांच्या डोक्याला मार आहे, त्यांच्या अवघड जागेवर मार आहे. वाटूर आणि परतूरचं अंतर 12 किलोमीटरचं आहे. वाटूर आणि मंठ्याचं 12 किलोमीटरचं अंतर आहे. वाटूर आणि शिवलीचं अंतर 12 किलोमीटरचं आहे. 15 किलोमीटरचं अंतर नियरचं आहे. परंतु इथला कुठला डॉक्टर आणता आला नाही त्या प्रभाकर चोरगडेचं मेडिकल करायला. जेतल्याच्या गावचा आणावा लागला सृष्टीचा. त्याचं पीएम केलं, फोटो फेकून दिले, कॅमेरा फेकून दिला आणि कोर्टात असं सांगितलं की त्याच्याकडे रोजचा कॅमेरा होता. भारत आधुनिक देशात आधुनिक 21व्या शतकामध्ये पदार्पण करायला 10 वर्ष झाले कोणाकडे इलेक्शन. तर त्यांच्या साक्षीदाराला सांगायला गेलं जेतल्या शेलूला की बबनरावच्या मुलाने मॅनेजरला मारलं, त्याच्यावर 300 निरूपण करा. त्यांच्या विरोधामध्ये खटला चालू झाला. साक्षीदारांना सांगायला शेलूला गेला. राहुल लोणीकरनं मोंड्यात जाऊन कधी शिट्टी वाजली नाही. सुरेश जेतल्याच्या घरासमोर कधी शिट्टी वाजली नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती मॅनेजरच्या मुस्काडीत मारणारा युवा मोर्चाचा कार्यकर्ता, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती भांडणारा राहुल लोणीकर, त्याच्यावरती खटला चालवण्याचे प्रयत्न, गुन्हा दाखल करायचे प्रयत्न सुरेश जेतल्याने केले. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती भांडायसाठी सुरेश जेतल्या कधी गेला नाही. गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कधी जेतल्या गेला नाही. तुम्हाला आणखी मी सांगणार आहे, भविष्यात एवढा राजकीय भूकंप होणार आहे. ज्या वेळेला आताच सांगितलं बबनराव लोणीकर पालकमंत्री होणार आहेत, मंत्री होणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा झेंडा फडकणार आहे. महाराष्ट्रात सरकार भाजप शिवसेनेचं येणार आहे. ज्या दिवशी बबनराव लोणीकर मंत्री होते ना, ज्या दिवशी बबनराव लोणीकर आमदार होते, ज्या दिवशी महाराष्ट्रात सरकार येईल आणि बबनराव लोणीकरचा शपथविधी होईल, त्या दिवशी भाऊ माझी एक विनंती आहे, आपल्याला गृह खातं घ्यायचं आणि पुरवठा खातं घ्यायचं. पुरवठा खातं घेतलं तर याच्या सगळ्या नाड्या तपासता येतील. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर आहे. 2 नंबरचा पैसा कमवून राजकारणामध्ये प्रत्येक मजबूर गरीब माणसाला मजबूर करून त्या माणसाला त्याच्या पाठीमागं फिरवणारा माणूस आहे. अधिकारी सर्व मॅनेज केले. पोलिसांनी त्याची एवढी भक्कम बाजू घेतली, अधिकाऱ्यांनी एवढी त्याची भक्कम बाजू घेतली. आम्ही 10-5 अधिकारी कोर्टात टाकलेत आणि पुन्हा 2-4 अधिकाऱ्याचा नंबर आहे कोर्टामध्ये. मी तुम्हाला बरंच सांगणार होतो पण छत्री ओढणं चालू आहे माझी घालून. भविष्यामध्ये महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे, या देशात परिवर्तन होणार आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आणि महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा झेंडा फडकणार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये बबनराव लोणीकर सारखा योद्धा पोहोचल्याशिवाय या मतदारसंघाचे प्रश्न सुटणार नाहीत. या मतदारसंघाच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. मंठा आणि परतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी रेल्वे गेट पासून तो विभागीय जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्याचा मोर्चा बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोहोचलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझा आव्हान आहे, माझी विनंती आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आता भविष्यात तुम्ही लक्षात घ्या, भविष्यामध्ये आपल्याकडून चूक होता कामा नये. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती 25 वर्षापासून झगडणारा माणूस या तालुक्यामध्ये कोण असेल तर बबनराव लोणीकर आहे. आमदार पडले तर त्याला पत्ते खेळायला जोडीदार नाही. जे पडलेल्या आमदाराला गलप टाकून बसावं लागलं पडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती एमएससीबी समोर आंदोलन केलं की बबनराव लोणीकरांची कार्याची पावती आहे. म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नावरती या मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून या ठिकाणी मोर्चा काढला. याबद्दल मी बबनराव लोणीकरांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या हजारो शेतकऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. भविष्यामध्ये आपल्याला ठाकूर कोण,
डोलीचा लुटेरा कोण, आमदार कोण, या सगळ्या विषयावरती आपली चर्चा होणार आहे. हाजी दादे आजम हाजी मुसाचा मामू आला तो सब्जेक्ट राहिले आपला आता नंतर मांडू. पण भविष्यामध्ये जे त्याच्या मुसक्या आवळ्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय